मंडळी, आजपर्यंत खूप माणसांनी गौरव मोरेचा अपमान करून झालाय. खूप वेळा त्यात प्राणी सुद्धा सहभागी झालेत. पण आज या मंचावर येणार आहे एक रोबोट. बघूया तिथे काय धिंगाणा घडतोय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम 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 अहो संभीराव मॅडम काय करताय? ते उद्घाटक आता गौरव मोरे येतील. तुमची तयारी झाली की नाही सगळी? सर माझी सगळी तयारी झाली आहे, पण मी ते उद्घाटनासाठी फीत कापायला जी कात्री मी घेतली होती ती मला सापडत नाही कुठे. असं काय मॅडम करता? मॅडम मॅडम ही काय कात्री दत्तू घेऊन गेला होता. कुठे घेऊन जाता रे तुम्ही दिलेल्या गोष्टी? कुठे घेऊन गेला होतास कात्री? मॅडम दाढी ट्रिम करत होतो माझी मॅडम. कार्ट्या दाढी ट्रिम करून तू नंतर बोलते मी तुमच्याशी. सर मॅडम ते पाहुणे आले ते बघा. आले, 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 चल, चल, चल. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉइंट फिल्टर पाडा. टाळाला टाळाला. अहो सर माझा पहिला डॉलर हेच बोलले हो. नाही नाही सर, मुलं एक्सायटेड आहेत ना, त्यांनी खूप तयारी केली Fan आहे. आहेत ते. नमस्कार. हे त्यात पुष्पगुच्छ. Yes, sorry, sorry, sorry. I'm so सर, sorry. Sir, सर yeah. नमस्कार. Sir. आमच्या ज्ञान ऊर्जा शाळेत तुमचं हार्दिक स्वागत. Thank you. मी या शाळेचा प्रिन्सिपल राखुंडे सर. ह्या आमच्या कल्चरल हेड संभीराव मॅडम. नमस्कार सर. सर आम्ही तुमच्या स्वागतासाठी एक स्वागत गीत तयार केलंय. आम्ही तयारी करतो. ओके, ओके. सर तुम्ही प्लीज बसा ना या, बसा, सर. सर. ए मुलांनो तुम्ही तयार आहात ना? नीट घोळ करू नका, काही गोंधळ घालू नका. छान Yes. करायचं आपल्याला. हा तयार आहात ना? मस्त करा. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पाहुण्यांचे. आले 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 गौरव मोरे आले. फिल्टर पाडावाले आले गौरव मोरे आले. लंडन रिटर्न वाले आले गौरव मोरे आले. आनंद. मॅडम पण असं उलटवून का गाणं बोलतायत? नाही नाही सर, लहान आहेत ना मुलं, लहान आहेत. मुलं लहान असते तर तिची बैठक मोठी आहे. सर कसं वाटलं स्वागत गीत? हा म्हणजे मुलांचा सूर थोडा हल्ला. सूर हल्ला नाही, सूर वारला. हे काय गाणं आहे? आले 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 लंडन रिटर्न वाले आले, हे गाणं आहे. हे स्वागत गीत आहे. सॉरी तर सर. ते कार्यक्रम मुलं असं- एक्सायटेड झालेत. नाही, हा ठीक सर. आहे, कार्यक्रम. सर कसं आहे, आमच्या शाळेने फॅलेक्सा नावाचं एक अत्याधुनिक एक यंत्र इथे आम्ही आणलेलं आहे. ओके, ओके. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. Yes, sir, आधी या. आपण उद्घाटन करून घेऊया, मग आपण मी इत्यंभूत माहिती सांगतो. ओके, तुम्हाला. sir, या. या मॅडम या. हो. ते कात्री द्या सरांना. द्या, द्या. Sir, please. प्लीज सर. Yes. प्लीज कम. हा येस इथून सर. इथून मी ए मुलांनो, टाळ्या वाजवा. Come on. हा 1 2 3. वा 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 वा. Yes, sir. सर फॅलेक्सा. पालेक्सा. माझं उद्घाटन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मशीन बोलते. हो, sir. पण त्यातल्या त्यात ती मला सर बोलते. नाही नाही ती तुम्हालाच नाही, ती सगळ्यांना बोलते. बघायचंय? हा. हे फेलेक्सा. हॅलो सर. हे बघा. अरे, भारी आहे, मस्त आहे. वा वा वा. सर मी तुम्हाला याची माहिती सांगतो. हा, हा. म्हणजे सर हे फॅलेक्सा ना, हे खूप अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्र आहे सर. हे रोबोटिक मशीन आहे. म्हणजे ह्यात ना जगातली सगळी माहिती फीड केली आहे. हा. म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी. तुम्ही कोणताही प्रश्न फॅलेक्साला विचारला ना, हा. मला लगेच उत्तर देईल ती. हो. काय काय सांगताय? हा म्हणजे मुलांच्या कसं आहे की मुलं आमच्या ऑफ पिरियडला येतील, फॅलेक्सा समोर बसतील, तिला प्रश्न विचारतील. म्हणजे मुलांच्या अगदी सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे मशीन शाळेत ठेवलंय. अच्छा. तुम्ही प्रश्न विचारू शकता. बघा ना, विचार प्रश्न. मी प्रश्न विचारू? हा, sir, डेमो बघा, डेमो बघा. हाय फॅलेक्सा. हाय सर. फॅलेक्सा मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी 2017 UTC ह्या वेळेला चंद्रावर उतरवलं. आणि त्यानंतर काही तासातच म्हणजे 21 जुलै 1969 रोजी 2:56 UTC ह्या वेळेला त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. मानवाचे एक छोटे पाऊल सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे, असं आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासियांना रेडिओ संदेशद्वारे सांगितलं. अरे कमाल आहे यार हे. अरे कमाल आहे यार. एक नंबर. क्या बात आहे सर. पण सर तुम्ही ना खूप युनिव्हर्सल प्रश्न विचारताय. तुम्ही बेसिक प्रश्न विचारा ना. आता basic- तिला बेसिक प्रश्नांची पण उत्तरं येतात. मी विचारून दाखवते. विचारा ना, विचारा. मी विचारून Yes, sir. दाखवते. हाय फॅलेक्सा.
हॅलो मॅम. मला सांग, आपण आता ज्या जागी उभे आहोत त्या जागेचं नाव काय? ज्ञान ऊर्जा विद्यालय, राय डोंगरी. राखुंडे सर ह्या शाळेचे प्रिन्सिपल आहे. मी सर, मी- ही माहिती तुम्हीच फीड केली. एवढं सगळं कसं काय माहिती? नाही राय सर. डोंगरी राखोंडे सर. अहो, आम्ही नाही फीड केली, तेच तिचं वैशिष्ट्य आहे. जगातली सगळी एक काम करूया, आपण तुमच्या शो बद्दल विचारूया. हा विचार. हॅलो फॅलेक्सा. ऐकत आहे. फॅलेक्सा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल तुला काय माहिती आहे? महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी ह्या वाहिनीवरील एक खूप विनोदी आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे. बघा सर. आता यार वेट क्लाउड प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत त्यांनी 600 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. पाहिलं सर? पाहते यार. केवढं detail. आमच्या शो बद्दल सगळं माहिती आहे तिला. Detail. सगळं माहिती आहे. वा, वा. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारून दाखवते. छोटे-छोटे प्रश्न पण हा, माहिती आहेत. अगदी बेसिक. मला सांग, हाय फॅलेक्सा. आहा. मला सांग, हास्य जत्रेमध्ये वा दादा वा कोण म्हणतं? रात्रंदिवस फरसाण खाऊन योगा करणारी प्राजक्ता माळी. अरे बघितलं भारी आहे रे. किती पाहिलं छान. पाहिलं सर? ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे. Yes, yes. मूळची नृत्याची आवड असणारी प्राजक्ता हळूहळू अभिनयाकडे वळली. क्या बात आहे. बघा सर. कसलं भारी आहे हे. ओ, Yes. खूप भारी आहे. मी अजून एक प्रश्न विचारून हा, दाखवते. हाय फॅलेक्सा. हॅलो मॅम. समीर चौगुले यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांग ना. समीर चौघुले. नको 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 नको. चांगला मूड आहे. मूड नको खराब अरे करायला. आता समीर आपण- चौगुले सर. अरे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये आहे. जुन्या खोडाबद्दल कशाला विचारायचं? नाही, नाही. मी काय इंटरनल विचारू का? please, सर सर. सगळं माहिती आहे हिला. विचार बघा. हा हाय फॅलेक्सा. हॅलो सर. फॅलेक्सा मला सांग, हास्य जत्रेत ढोलकी वाजवताना झोपणारा माणूस कोण? सुनील जाधव फॅलेक्सा, उर्फ हा. बाबा. टिटवाळ्याचा अजय देवगण कोणाला बोलतात? श्याम बांगर. कसलं भारी आहे मशीन. अरे वा, वा, सगळं वा. माहिती आहे. आवडलंय आपल्याला, जाम आवडलंय. मी अजून एक प्रश्न विचारते. हा. तुमच्याबद्दल विचारते सर. हा. सांगेल आणि ती. हाय फॅलेक्सा. ऐकते आहे. गौरव मोरे यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे? गौरव मोरे. हा. बंद झालं मशीन बंद झालं. सर गौरव मोरे बोलल्या बोलल्या मशीन बंद झालं. नाही नाही, सर काय? काहीतरी घोळ झाला. अरे सर सर काय वायरीवर पाय दिला. सर सर त्याने वायर काढल्या. लवकर लाव लवकर. कशाला अरे तू आयडिया कशाला पाहिजे जा, तुझा? तिकडे जा. तू तिकडे जा. सर मी फॅलेक्सला ऑन करतो. झाले ऑन झाले हा. हाय फॅलेक्सा. वेलकम. परत विचार परत मी विचार. पुन्हा एकदा विचारते. विचार, फॅलेक्सा, आहा. मला गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ तू दाखवू शकशील का? हा. सॉरी, गौरव मोरे अशा कुठल्याही व्यक्तीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. काहीतरी घोळ होतोय सर. नाही सर. व्हिडिओ उपलब्ध नाही असं. नाही नाही सर, काहीतरी- तुम्ही नाराज होऊ नका. नाही, नाही, नाराज- मी नीट- विचारते मॅडम, ना. नीट विचारा मी ना. डिटेल मध्ये विचारते. नीट विचारा. हाय फॅलेक्सा. हे गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ दाखवू शकशील का? नीट बोला. गौरव मोरे मोरे मोरे. ओ मोरे. हा. सर्चिंग द रिझल्ट्स. येस येस. येईल, सर. येणार. आता नक्की. मोरे यांचे हास्य जत्रेत खूप मोठे योगदान आहे. वा सर, वा सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. जसे की प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. तुमच्या शो मधल्यांचे तुमचं. नाही त्यांचं योगदान आहे, पण माझ्याबद्दल विचारायला सांगा ना. फॅलेक्सा, येस सर. गौरव मोरे गौरव मोरे हा. अशा नावाचा कोणताही व्यक्ती हास्य जत्रेत अस्तित्वात नाही. सर, काहीतरी घोळ होतोय. मला कळत नाहीये. सर ती अस्तित्वातच नाही असं म्हणते. हो. नाही, नाही, काहीतरी नाही नाही, ऐका, मला वाटतं काहीतरी घोळ होतोय. सर तुम्ही असं विचारा तिला, फिल्टर पाण्याचा गौरव मोरे असं. हा. फॅलेक्सा, ऐकत आहे. फिल्टर पाड्याचा गौरव मोरे याबद्दल माहिती सांगा. हा. सर्चिंग इन फिल्टर पाडा. या. ये ना. ये सर. गौरव सावंत. गौरव दुबे. गौरव पटेल. नाही नाही ते नाही. चिकना गौरव. कोण चिकना? नाही कोण चिकना तुम्हाला नाही चिकना गौरव बोलणार. गौरव बटल्या. काहीतरी थांबा ना. सॉरी,
फिल्टरपाडामध्ये गौरव मोरे अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नाही. अरे ही अस्तित्वात नाही एवढं सांगते नाही, नाही. हा, नाही, विचार सर. ना परत अरे, वन मोर रिझल्ट हाय. फिल्टरपाडा. हा हा शारदा मोरे फ्रॉम फिल्टरपाडा. हिला माझ्या आईचं नाव माहिती आहे पण मी माहिती नाहीये. सर काहीतरी घोळ होतो सर. अलेक्सा येस सर. हा शारदा मोरेच्या मुलाचं नाव शारदा मोरे सन हा 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 कुंदन मोरे. अरे तो माझा भाऊ आहे हा दुसऱ्या मुलाचं नाव हा सेकंड सन. हा सर्चिंग फॉर दुसरा मुलगा हा अस्तित्वात नाही. सर सर अरे, कसं शक्य आहे, सर? एक मिनिट. माझ्या आईचं नाव माहितीये भावाचं नाव माहितीये मी जिवंत आहे ना ती म्हणते अस्तित्वात नाही अस्तित्वात नाही, नाहीये सर. नाही नाही, सर सर मी विचारतो फेलेक्सा बोला. फिल्टर पाड्याचा बच्चन असं कोणाला म्हणतात? रशी टायरवाला त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन असं म्हणतात. कोण रसिक टायरवाला कोण रसिक टायरवाला तर फिल्टर पाडायचा बच्चा म्हणतात काय ए अलेक्सा सर 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 असं असं ओरडू सर, नका. मी एकदा बोलू काय मी एकदा हा, हा, विचार- विचार. हाय फेलेक्सा हे दत्तू मोरे दत्तू मोरे. वन अँड ओनली दत्तू मोरे फ्रॉम महाराष्ट्राची हास्य जत्रा. दत्तू मोरे हा दत्तू मोरे चाळीत राहतो. बघा सर. दत्तू मोरे चाळ ही दत्तू मोरेच्या नावावरून निर्माण झालेली चाळ आहे. करेक्ट हे मला माहिती आहे दत्तूने तेवढं केलेलं आहे मला माहित नाही ऐका ना मी विचारतो मला मी लंडन रिटर्न आहे मी विचारतो जरा तिला हाय फेलेक्सा हॅलो सर. गौरव मोरे लंडन रिटर्न याच्याबद्दल सांग शट अप. लंडनचं कौतुक मला नको सांगू. मी पण बांगलादेशी रिटर्न आहे. अरे सर काय म्हणते ना यार मॅडम मी चेक केलं नव्हतं. अरे ही गोष्टी असं बोलते सर फिल्टर पाडा सर ती फिल्टर पाडायचं तुम्ही दत्तूची माहिती आहे मला मला मान्य आहे सगळ्यांचं पण माझं फिल्टरपाडामध्ये गौरव मोरे अशा नावाचं कोणीही अस्तित्वात नाही. मी सांगा सर सांगू ठेवा मी जिवंत आहे सर, सर सर. ती बोलते अस्तित्वातच नाहीये नाही नाही असेल काहीतरी घोळ होतोय घोळ मला. होतोय. आपण एक काम करूया. सर सर तुम्ही सर फिल्टर सर सर फेलेक्साला ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांना कशाला बोलवलं मग आपण ते विराज जगताप होते अवेलेबल विराज जगताप हास्य जत्रेतील चिकणा. सर म्हणजे जास्त हिला माहिती होता? आहे सर सर हास्य जत्रेमधला चिकना विराज माहिती आहे तिला मी नाही माहिती नाही. मी विचारतो ए फेलेक्सा प्लीज हळू बोला. सर हळू बोला. हो फेलेक्सा मला सांग हास्य जत्रेत सगळ्यात मोठे केस कोणाचे आहेत गणेश सागडे. सर सर अगं हा दिसत नाही आहे का तुला? हा माणूस एवढा दिसतो मोठा. थोडा सर घोळ होतोय सर काही. सर आय एम सो पण सर 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 ऐका ना. अलेक्सा देईल. सर आय एम सो सर आपण काहीतरी hopes नको सोडूया. तिचं काय करू आपण आशा नको गोंधळ सोडूया. घालताय तुम्ही. सर, आशा नको सोडूया. यार, आपण होईल सर. सांग यार नाही सर ते बरोबर आहे फेलेक्सा पण वाढलेले केस कोणाचे आहेत हा समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर. हे वाढलेले केस आहेत त्यातल्या त्यात प्रसाद खांडेकरांचे समीर चौगुलेपेक्षा जरा जास्तच वाढले. हे जास्त होतं यार हे आहे- नाही सर पण हे अति होते सर सर हे सत्य आहे पण सत्य सर काय काय चाललंय सर नाही, नाही तुम्ही- मी मुद्दाम करते यार बाई. प्लीज कूल डाऊन. पाणी दे सरांना प्लीज. पाणी दे मला. मग सगळं ठरवून करता येईल. सो सॉरी नाही, प्लीज सर सर, शांत सर. व्हा. सर मी काय म्हणते तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या भाषेत नीट समजावून सांगता का? नाही, थांबा. मी आता मी हा, मी तिला वेगळ्या ऍक्सेंट मध्ये हा, हा, हा. विचारतो लंडनच्या ऍक्सेंट मध्ये विचारतो हा हा हा. कदाचित ती काहीतरी म्हणजे सांगेल. इंग्लिश कदाचित ए अलेक्सा येस सर. फिल्टर फाडाचा खवरा मोरे थुकते तुझ्या ऍक्सेंट वर. ही वेडी झालीस का तू? एक मिनिट सर. सर काहीतरी सर, नाही, ती- सर आय एम सो सॉरी मी सांगते मी सांगते, तसं मी नाही बोलीत. सांगते. सर नाही ती ती थुंकते नाही म्हणाली ती थिंकते म्हणाली. इतका पण मी नागे नाही मी अच्छा. हा? ती तुमते बोलली नाही, सर. सर तुमते बोलली ती सर मला आपण एक सोपं करूया. मला एक सांगा तुमची अभिनयाची वेगळी काही शैली आहे का म्हणजे कदाचित ती सांगू शकेल. असलं काय नाही आपलं नाही म्हणजे सर तुम्ही हास्य जत्रेत एक वेगवेगळे 4-5 व्यक्तिरेखा केल्या असतील. हा एखादी सांगा. सोडून हे वेगळं आहे सर मग दुसरं एखादं टोपण नाव अजून मला कोणा काय नावाने हाक हा, मारत असेल. तुम्हाला हास्य जत्रेत अजून वेगळ्या नावाने हाक मारत असतील ते सांगा. येस आता सापडलं हा फेलेक्सा येस सर.
सई तामणकरचा चार्मर कोण आहे? सई ताम्हणकरचा चार्मर हा अनिश जोग चार्मर of सई ताम्हणकर. सर ती तुमचं नावच घेत. अरे मी चार्मर आहे त्यांचा. मी कमेंट देताना नाही म्हणत गौऱ्या यू आर माय चार्मर. तिलाच विचारून बघा. मी विचारा सई मॅडम हा. सांगा आता प्लीज. तुमचा चार्मर कोण आहे? गौरव मोरे की अनिश जोग आहेत? स्किट खूप छान चाललंय त्यामुळे अनिश जोग. सर सर अनिश तो सत्य सांगा. सर ऍक्च्युली फॅक्ट आहे सर. पण आग जो दिल में लगी है जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली सारा जहाज जला दूंगा मैं. चड्डीत राहायचं. सर तुम्हाला नाही हे काय बोलतेस तू? चड्डीत राहायचं काय? एक मिनिट चड्डीत राहायचं मला बोलते. चड्डीत राहायचं म्हणून. शांत व्हा. चड्डीत राहायचं कोणाला बोलतेस तू? क्लासमेट मधील सई ताम्हणकरचा फेमस डायलॉग. सर पण फेमस ही मला बोलली ना चड्डीत नाही, नाही. मला नाही बोलली. तुम्हाला तिने सई तामणकरांचा एक फेमस डायलॉग सांगितला. सर तुम्हाला का बोलेल चड्डीत राहायचं? हा. सर काय करायचं सर आम्हाला? नाही आता बस झालं. नाही. सर, रडू नका सर. प्लीज. हे पाणी द्या रे सरांना. तिचं काय? सर I'm sorry. सर आमची खरंच चूक नाही. आम्हाला कळत नाही ती का अशी उत्तरं देते सर. आता हास्य जत्रेबद्दल नाही विचारायचं बस झालं. पण वेगळं काही आहे का मग? नाही म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर थांबा ना मॅडम. कसं तसं नाही. मॅडम तुम्ही नकळत माझं करिअर वेगळं पण आहे. मी विचारतो नीट बोला. मला सांग संजू सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करणारा नट कोण? नित्यानंद बाविस्कर. हा कोण आहे? हा मॉब मध्ये होता. अरे लाखो किमतीत सर. नित्यानंद बाविस्कर मॉब मध्ये ज्याने काम केलं त्याचं नाव हिला माहिती आहे. अगे झाडाच्या मागे आपल्याला नट त्याचं नाव सांग. एका सीन मध्ये एक हा. वडाचं झाड आहे. त्याला अतिशय हिरव्यागार फांद्या आहेत. त्या झाडाला 332 पारंब्या होत्या. हे झाड 1920 साली गॅरी सोबर्ट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलं होतं. त्याच्या माग सर आय एम सो सॉरी सर. हिने अख्ख्या झाडाची माहिती दिली. गॅरी सोबत कोणा त्याची माहिती दिली याला मी माहिती नाही. नाही सर काहीतरी प्रॉब्लेम झाला. नाही फॅलेक्सा तुला कुणी असेंबल केलंय का? हा मेड इन मीरा रोड वेट क्लाउड प्रोडक्शन. वाटला तरीच मी सोडून अख्ख्या जगाची माहिती आहे त्यांना. हा ए फॅलेक्सा गौरव मोरे बद्दल सांग. ए नाग्या अस्तित्वात नाही. अरे गौरव मोरे अस्तित्वात नाही. ए जाता तू निघ. निघ. मी एकटा राहणार. जोरदार टाळ्या. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्या बात क्या बात. प्रसाद हो. सगळ्यात आधी मला एक सांगा, हे सारंग जाधव कोण आहेत? प्रसाद सारंग जाधव हे कलाकार आहेत. ते स्वतः लेखक सुद्धा आहेत आणि मोठे सरांच्या ओळखीच्यातले आहेत. क्या बात आहे. फार अप्रतिम संकल्पना. अप्रतिम लिहिलं होतं स्पशा. अप्रतिम. आणि ला जवाब परफॉर्म केलं तुम्ही 5 जणांनी. आणि तुझ्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत प्रिया. वा वा. सुपर. हो. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे आपण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ही सगळी मशीन्स या सगळ्या बोलणाऱ्या बायका आपल्या घराघरात आहेत. म्हणजे बायका बोलणाऱ्या असतात त्या घरातल्या वेगळ्या, पण बोलणाऱ्या बायका पण आता बऱ्याच घरात यायला लागलेल्या आहेत. बर. पण जेव्हा जेव्हा कधी कधी कुठल्याही अगदी फोनमध्ये सुद्धा तशा बायका असतात म्हणजे या अशा बोलणाऱ्या, तर कधीतरी प्रश्न पडतो की हा आवाज कोणाचा असेल किंवा ती बाई कशी असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तू न दिसता दिलीस प्रिया. थँक्यू. ला जवाब. अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहेस तू. थँक्यू. गौऱ्या कहर आहेस तू. कहर. तुझ्यासाठी परत एकदा शिट्टी गौऱ्या. ए. वंडरफुल. खूप मजा आली. सई. जुजबी सई ताम्हणकरची कौतुक करण्याची पद्धत. ए.